नमस्कार. ज्योतिष लाईफस्टाईलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत एक मिक्स व्हेज भाजीची रेसिपी, पण ती नेहमीसारख्या मिक्स व्हेजसारखी नाही आहे, थोडी वेगळी आहे. तर चला बघूया आपण. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1/2 किलो फ्लॉवर, 2 बटाटे, हिरवे मटार आणि 1 गाजर. तर ते छान कट करून घेतलं आहे, वॉश करून घेतलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि 1 मोठा टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यावरतीच नेहमीप्रमाणे मी जिरं घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे. तर कांदा मी या ठिकाणी थोडा मऊ होऊन देणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालणार आहे आणि हे दोघं इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते छानपैकी मऊ होऊ द्यायचे आहे, कारण की ही भाजी आपण कोरडी करणार आहोत. याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत, कारण की सर्व भाज्या फक्त वाफेवर शिजवून घेणार आहोत आपण. तर इथे अशा प्रकारे मी परतवून घेते छानपैकी कांदा आणि टोमॅटो. त्याच्यानंतर बाकीचे आपण जे पावडर फॉर्ममधले मसाले असतात ते घालून घेणार आहोत. तर याच्यामध्ये फार काही मसाले न घालताच आपण ही भाजी करणार आहोत. इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच फक्त अद्रक या ठिकाणी मी कुटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी घातलेलं आहे, कारण की याच्याने छान टेस्ट येते भाजीला. आणि मी असे म्हणत होते की याच्यामध्ये आपण फारसे मसाले घालणार नाही आहोत, फक्त एक स्पेशल मसाला घालणार आहोत, कारण की ह्या ज्या भाज्या आहेत किती कलरफुल आहेत आणि त्यांची टेस्ट पण, म्हणजे त्यांची वेगळ्या वेगळ्या भाज्यांची वेगळी वेगळी टेस्ट बनून जी एक टेस्ट तयार होणार आहे ती एकदम अप्रतिम असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण जास्त मसाल्यांचा वापर नाही करणार आहोत. आणि बिलीव्ह मी, ही भाजी खूप छान झाली होती. जितकी सिंपल बनवली होती तितकीच छान झाली होती. त्यानंतर मी इथे घालून घेतलेली आहे गावाकडची हळद आहे, ही अर्धा चमचा हळद घातली होती. त्यानंतर मिरची पावडर 1 चमचा आणि त्यानंतर मी इथे यूज केलेला होता किचन किंग मसाला. हो, हा मसाला थोडा माइल्ड असतो, जास्ती तेज नसतो मसाला हा, म्हणून मला हा मसाला जास्त मी प्रिफर करते. तर छानपैकी ॲरोमा येतो आहे ह्या मसाल्याचा इथे, आणि लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात यामुळे भाजी, कारण की ती तेज नसते. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या ज्या आपल्या ह्या भाज्या आहेत, किती कलरफुल दिसत आहेत ना, तर ह्या भाज्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत कढईमध्ये. आणि छानपैकी सर्व भाज्या आणि आपले जे काही बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहे, कांदा, टोमॅटो, पावडर फॉर्ममधला मसाला वगैरे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी 1 चमचा चवीप्रमाणे, आमच्या चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे छान मिक्स करून घेतल्यानंतर मी झाकून देणार आहे आणि 5 ते 10 मिनिट हे मी झाकणार आहे, कारण की सर्व भाज्या ज्या आहेत त्या फक्त आपल्याला वाफेवर शिजवायच्या आहेत, पाण्याचा वापर न करता. म्हणून मग मध्ये मध्ये असं मी चेक करून घेत होती, कन्फर्म करून घेत होती की आपल्या ज्या ह्या भाज्या आहेत त्या शिजल्या आहेत की नाही चांगल्या प्रकारे. तर इथे 50% भाज्या शिजलेल्याच होत्या. तर पुन्हा मी इथे झाकून दिलेलं आहे. हिरवे मटार तर लवकर शिजतात, त्याच्यानंतर फ्लॉवर पण शिजतेच, आणि राहिलं टोमॅटोचं तर वाफेवर टोमॅटो वगैरे आणि बटाटा पण शिजूनच जातो. तर आपली भाजी ही 10 ते 15 मिनटात तयार झाली होती. आणि त्याच्यामध्ये मी हा शेवटचा इन्ग्रेडियंट, ज्याच्यामुळे भाजीला खूप छान एक लूक येतो, तर शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेली, बारीक कट करून घेतलेली आपली कोथिंबीर. आणि बघा किती सुंदर ही भाजी दिसते. ही भाजी तुम्ही गरमागरम चपातीसोबत खाऊ शकता. जर ही भाजी उरली तर तुम्ही त्याचा मिक्स व्हेज पराठासुद्धा करू शकता. जर नेक्स्ट टाईम मी ही भाजी केली तर त्या भाजीचा मिक्स व्हेज पराठा कसा करायचा तेही तुमच्यासोबत शेअर करेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सुकी मिक्स व्हेजची भाजी, ते कमेंट करून मला नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूयात आपण अशाच छान छान रेसिपीजसोबत, छान छान व्हिडिओजसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. स्टे हेल्दी, स्टे फिट. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.